शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षर असं घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर मंडळी सीन काय माहिती आहे का, गावी नेटवर्क नाही आहे आणि माझं सिम कार्ड आहे ते वोडाफोनचं आहे आणि माझ्याकडे काही जिओचं सिम कार्ड नाही आहे. आणि सोनालीचा किंवा आईचा किंवा पप्पांचा मोबाईल असं बाहेर ठेवतो मी आणि त्याला कनेक्ट करतो हॉटस्पॉट. आणि त्याला पण जास्त काही रेंज नसते, जिओला पण एकच टॉवर असतो छोटासा, तो पण बाहेर ठेवल्यानंतर थोडा रेंज येते मला. आणि सारखा तर ठेवू शकत नाही. तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या मी बघतो आहे सगळ्या, फक्त एवढंच आहे की रिप्लाय द्यायला वेळ भेटत नाही आहे. आणि जेवढा लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन मी पण. आणि तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. तर आपले 20,000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 550 सबस्क्राईब करा म्हणजे पाहिजे आपल्याला. आणि ज्यांनी केले नसेल त्यांनी पटापट करा आणि आपलं मग 20,000ची फॅमिली पूर्ण होईल. म्हणजे माझ्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे अजून एक हप्ता आहे फक्त. प्रयत्न तर मी 100% करतो आहे, फक्त तुम्ही पण मला सपोर्ट करा हीच तुम्हाला विनंती करतो आहे. आणि काल आपण पाईप लावलेला तर नळाचं पाणी आलं नव्हतं, तर आज आपण चाललो आहे, पाईप जोडले आहे, सगळे झालेले सगळे करून ठेवले तिकडे. आणि तरवेमध्ये आपण आता पाणी मारूया. पप्पा आणि मी निघतो पाणी मारायला. चला. म्हणजे अशी वेळ कधी झाली नव्हती पाणी मारायची, ही मला वाटतं माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच पाणी मारणार आहे मी, ते पण पाईपाने आपल्या तरव्याला. म्हणजे तरवा जागलाच पाहिजे, नाही तर मग ते पाईपाचं पाणी मारूया. चला फटाफट. आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आणि मला तर म्हणजे जावं असं वाटत नाही इकडनं गावातनं. कुठे ते जायचं तिकडे मुंबईत, काय आणि कशाला जायचं. अजून पाण्याचे वांदे झालेले सगळे, पाणी येत नाही. जे आमचं म्हणजे बिल्डिंगचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये सारखं मी म्हणजे बघतो, वेळ भेटेल तेव्हा तेच पाणी आलं नाही हे त्यांचं चालू असतं. चला, शेती करायला मला आवडते आणि लहानापासून आम्ही शेती करतो, त्यामुळे हे माझ्या आवडीचं काम आहे. जे आवडीचं काम असतं ना त्याला कंटाळा कधीच येत नाही. काय दिवस आले पाईपाने पाणी मारण्याची वेळ आली. तर मंडळी आता झाली की एक सर लागून गेली आणि पाऊस भरलेलो थोडंसं पडलो आणि आता बघूया पडता काय. तकडी भरलो पाऊस बघा. आणि हाय थोडा होऊ ना. तर मंडळी त्याची काही दिवसापासून आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो शेवटी आला आणि खूप भारी वाटतंय. त्या साईडला पाऊस भरलाय आणि मला वाटतं हा पाऊस कंटिन्यू चालू राहिला असं वाटतं. बघा, फक्त एवढाच आहे की जोरात पडू दे आणि नद्या वाळ भरू दे, म्हणजे मी मासे पकडायला तयार. आणि एक हप्ता पूर्ण सतवलेला त्याने आम्हाला की म्हणजे हे आपलं सगळं सोनं होईल का नाही पुढे, पण आता नाही होणार, 100% सक्सेस होणार. आणि पाऊस हा कधी वेळेवर चुकवत नसतो, तो कंटिन्यू येतो. एवढंच आहे की फक्त अधिक महिना होता पंचांगानुसार, ते आपण बघितलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला कळलं नव्हतं. आपण बघितलं काय पाऊस पडला का लगेच सुरुवात करतो, पण तो कधी चुकवत नाही, ते टाईम चुकवत नाही, मला असं वाटतं. बाकी आता भिजूया जरा, पाऊस पडलाय तर. तर मंडळी आता पावसाने चांगला जोर पकडलाय आणि मस्त पाऊस आलाय, जरा जोरात आलाय. मगाशी होता तो एकदम हळूहळू होता, आता एकदम भारी आलाय.
मस्त पाऊस पडला आणि थोडा विजा थोडं पडत होते, जास्त नाही पडले. आणि नंतर मग काल मस्त संध्याकाळी जोर धरला आणि आज पण सकाळपासून थोडा पाऊस हळूहळू चालू होता. म्हणजे एवढा पण नाही, ठीक होता म्हणजे बऱ्यापैकी. आणि झोप मस्त लागली काल, पडल्या डायरेक्ट गायब. आणि आता आलो इकडे. हे उकळायचे 4 वाफे आणि 5 वाफे उकळायचे. आणि क्लायमेट भारी झाले पावसाने. फक्त एवढंच की मच्छर वाढलेत, म्हणजे चावरा. आपण मुंबईत मच्छर बोलतो, इथे आपण चावरा बोलतो. काही ठिकाणी वेगळं बोलत असेल, पण बघा क्लायमेट एकदम झालं आहे आणि मस्त वाटतं आहे. आणि मेन म्हणजे ना, पक्ष्यांचा आवाज खूप भारी येतो इकडे. तर आता तो त्या साईडचा वाफा आणि या साईडचा वाफा 2 झालेत आत्ताशी. म्हणजे 1.5 तास लागला आत्तापर्यंत. आणि हे लाईनीत 3 राहिलेत आता. त्यांचे ते काम करत आहेत ना, काकी आजी, त्यांचे वाफे ते. आणि त्या साईडला पाऊस भरतोय बघा. मंडळी तुम्हाला दिसतोय त्या साईडने जोरात पाऊस येतोय आणि तिकडे भरलाय. आणि पूर्ण हळू या साईडला पण येतोय, माझ्या साईडला. पूर्ण भरलाय त्या साईडला. आला 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 आला. तर मंडळी आता काम थांबवलं जरा, नाही तर मग परत चिखल व्हायचा. आपल्याला उकळ घालायची होती. आणि पाऊस बघा मस्त आलाय जोरात, जसा पाहिजे तसा. फक्त एवढंच आहे की नद्या वगैरे भरल्या पाहिजे, जरा मजा येईल आणखी. मग मासे मारायला तयार मी. परी भिजते, मी जरा भिजून झालो. आता तिची बारी आहे. आणि इकडे सोनाली बोलवते परीला, पण परी काही येत नाही. काय म्हणते? घेणार तिला आतमध्ये घे. भिजू दे ना जरा, पहिला पाऊस आहे. तू पण भिजायची, मी पण भिजतोय, तिला भिजू दे. चला आतमध्ये. घनघोर पाऊस आहे, घनघोर. वा, भरला सगळ्यात. परी काय दाखवते तुम्हाला? कोण कोण टाकला? दाखव, ओपन कर. असं नाही, ही आहे, तू आहे. दाखव. तुम्ही पाठीमाग आहे. ओके, तू तेव्हा लहान होती ना? मी नाही होती. लहान होती. तुम्ही पाठीमाग आहे. आहे. हाय आहे. बरं बरं. ही मम्मू. हा, ही मम्मू. ही मम्मू आहे. हाय. बरं दाखव. ही बघ. ओके, ही परी लहान होती आणि ही तिची आई परीची. तेव्हा तुम्ही पाठीमाग आहे. पाठीमागे मी. हां, मी ट्रेनमधून चाललेलो हिला घेऊन. ते आता दाखवते फोटो, म्हणजे मॉलमध्ये आहे ना. हे बघ. बरं बरं. तुम्ही पाठीमाग आहे. बरं बरं, ठीक आहे. तर मंडळी पाईपाचं पाणी मारत होतो आपल्या तरव्याला आणि पाणी वगैरे मारून झालं. त्याच्यानंतर मग आम्ही इकडे उकळे घालत होतो. पप्पा आणि मी 2 वाफे झालेले उकळे घालू. त्यानंतर अचानक पाऊस आला जोरात मोठा आणि मग चिखल व्हायला लागला. काम पण केला. त्यानंतर परत घरी आलो. घरी आल्यानंतर मग परी बोलली भिजूया का,
म्हणजे चल भिजूया आपल्याला काय याच्यात मस्त थंड बरं वाटतं. मग आम्ही दोघं भिजायला लागलो, सोनाली ओरडायला लागली की आजारी वगैरे पडाल ते आतमध्ये तिथे नाही जर असं भिजतो. आम्ही दोघं मस्त एन्जॉय केला. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का म्हणून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, एन्जॉय, खुश, बाय बाय.